प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेसकडून लातूर लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया देतात। डॉक्टर साहेब, मागच्या 3 टर्म झालं तुम्ही प्रयत्न करत होते, यावेळेस उमेदवारी मिळाली, काय सांगाल? सर्वप्रथम मी काँग्रेस नेतृत्वाचे लोकल अमित भैया देशमुख, आदरणीय दिलीपरावजी देशमुख आणि शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि इतर सगळी काँग्रेसची टीम या सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली। केंद्रीय काँग्रेस कमिटीसुद्धा मी आभार मानू इच्छितो या निमित्ताने की त्यांनी याला दुजोरा देऊन माझी उमेदवारी नुकतीच जाहीर केली आजच। महत्त्वाचं म्हणजे लातूरची जनता ही सुज्ञ आहे, ती योग्य उमेदवाराची निवड नक्की करेल याबद्दल मला खात्री आहे। आजपर्यंत मागची 26 वर्ष मी लातूरकरांची नेत्रसेवेच्या माध्यमातून सेवा केलेली आणि नेत्रसेवेच्या माध्यमातून सेवा केलेली आहे आणि यापुढे सुद्धा ह्या राजकीय वाटचालीमध्ये लातूरचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन याची ग्वाही देतो। बरं, नेमके कोणते प्रश्न घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, काय सांगाल? लातूरच्या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापैकी 2-3 प्रश्न फार महत्त्वाचे वाटतात। पहिलं म्हणजे कृषी मालांना मिळत असलेला भाव जो आहे तो खूपच अपुरा आहे, त्यामुळं शेतकरी नाराज आहे, त्या प्रश्नावर लढा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राहील। दुसरं, बेरोजगार युवक, लातूर हे शिक्षणाचं मोठं हब आहे आणि इथं बेरोजगार युवकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण दुर्दैवाने लातूरची इंडस्ट्रियल ग्रोथ फार कमी आहे आणि याचं मूळ कारण पाणी प्रश्न हा असू शकतो, तर त्या प्रश्नावर पण लढावं लागणार आहे आणि इंडस्ट्रियल ग्रोथ वाढवण्यासाठी कसे प्रामाणिक प्रयत्न करता येतील त्यासाठी पण आपणाला लढा द्यावा लागणार आहे आणि यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न माझ्या जेवढे ताकद मला मिळणार आहे त्यामधून करेन, याची प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी मला आशा वाटते। या लोकसभेचं नेतृत्व जे आहे ते शिवराज पाटील चाकूरकरांनी केलं, काँग्रेसनं बराच काळ केलं, त्यानंतर भाजपाकडे 3 वेळेस ही जागा गेली होती, मध्ये नंतर काँग्रेसकडे आली होती, आता 2 टर्म झालं ही भाजपाकडे जागा आहे, तर त्या अनुषंगानं भाजपाची जी वाढलेली ताकद आहे ती पाहता ह्याला कसं पद्धतीनं सामोरे जाणार? भाजपाची ताकद मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी मोदी फॅक्टरमुळे वाढलेली असावी असं मला वाटतं आहे, कारण लोकल काँग्रेस नेतृत्व नेहमीच प्रामाणिकपणे काम करत आलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस नेहमीच रस्त्यावर राहिलेली आहे। पण मधल्या काळामध्ये देशभरामध्ये जी मोदी लाट होती त्या लाटेचा परिणाम म्हणून मागच्या 2 टर्ममध्ये कदाचित BJPला यश इथं मिळालेलं आहे। यावेळेस मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लोकल उमेदवार आहे। आजपर्यंत लातूरमध्ये लोकल उमेदवारांची वानवा थोडीशी लोकांना जाणवत आलेली आहे आणि मी लोकल उमेदवार मागच्या 26 वर्षापासून लातूरकरांच्या सेवेत आहे आणि वर्षाचे 12 महिने मी 24 तास लोकांच्या सेवेत आहे, त्यामुळं लोकांना एक प्रश्न ऑटोमॅटिक सुटणार आहे लोकांचा लोकल उमेदवाराचा। दुसरं, सर्वसामान्य मी ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेचे, ग्रामीण भागातल्या जनतेचे प्रश्न मला चांगले माहिती आहेत आणि माझी रोजची त्यांच्याशी नाळ जुडलेली आहे। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न मला चांगले माहिती आहेत, तर ह्या सगळ्या प्रश्नावर मी प्रामाणिकपणे लढा देईन याची नक्कीच लातूरकरांना जाणीव आहे आणि त्याच माध्यमातून माझा विजय नक्कीच निश्चित आहे असं मला वाटतं। एक मराठवाड्यामधले जे नेतृत्व होतं काँग्रेसमधलं, अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून अमित देशमुखकडे पाहिलं जातं आहे काँग्रेसमध्ये। आता त्यांचा होम ग्राउंड असलेल्या लातूरमध्ये लातूर लोकसभेची सीट ते कशा पद्धतीनं लढवतात आणि त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना ते कशा पद्धतीनं निवडून आणतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।